तुमच्या जेवणाच्या ताटात असलेलं दही कॅन्सर सारख्या आजाराला कारणीभूत ठरू शकतं। कारण नागपुरात अन्न प्रशासन विभागानं गंज लागलेल्या 27 लोखंडी डब्यातून दही जप्त केलंय। एकूण 4431 किलो दही असून त्याची बाजारपेठेत किंमत 1,77,000 इतकी आहे। हे दही जबलपूरच्या केसरवाणी डेअरीतून नागपुरात आणलं होतं। प्रसिद्ध दही बाजारमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे दह्याची विक्री रोज केली जाते आणि आपल्या मोठ्या चवीने आपण ते दही खात असतो। मात्र हे दही कशा पद्धतीने येत होतं आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। खरं तर हे जी पॅकिंग आहे ती एकदम निकृष्ट दर्जाची आहे। खरं तर अनहायजेनिक आहे आणि कुठेतरी आरोग्यावर परिणाम करणारे हे सगळा प्रकार आहे। आपण पाहू शकतो जंग लागलेले टिनाचे सगळे पिप्या आहे आणि त्या पिप्यांमध्ये हे सगळं दही भरलेलं आहे। मागपर्यंत जर गेलो तर आणखी त्यापेक्षाही खराब पिप्यांमध्ये खरं तर हे दही जे आहे भरण्यात आलं आणि ते वाहतूक करून नागपुरात आणले जाते। आपल्या ताटात जेव्हा दही येते तेव्हा सुंदर पद्धतीने जेव्हा दिसते, मात्र ते कशा पद्धतीने पॅकिंग करून इथपर्यंत यायला जाते हे किती धोकादायक ठरू शकतो। त्यानंतर खरं तर अन्न व औषध प्रशासन विभागाला ही सगळी माहिती मिळाली आणि कारवाई करण्यात आली। सणासुदीचा काळ आहे, हेच दही तुम्हाला कुठेतरी कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकतं। अशा पद्धतीची पॅकिंग जी आहे ती यामध्ये केली आहे। त्यामुळे नक्कीच तुमच्या ताटात येणारं दही जरी त्यावेळेस चांगलं दिसत असलं तर ते कशा पद्धतीने येत आहे, कुठून येत आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे। अन्यथा तुम्ही कॅन्सरसारख्या आजाराला जो आहे धोका संभवतो आहे। त्यामुळेच खरं तर अन्न प्रशासन विभागाने जी आहे ही कारवाई केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आम्हाला एक गोपनीय टिप मिळाली दक्षता विभागाला। तर सकाळी 6 वाजता एक जबलपूरहून ट्रक येणार आहे ज्याच्यामध्ये अनहायजेनिक कंडिशनमध्ये दही भरलेलं आहे आणि ज्या टीनमध्ये भरलेलं ते सर्व रस्टेड टीन आहे आणि आतमध्ये बघू शकता तुम्ही कोणतेही प्लास्टिक लावलेलं नाही, म्हणजे ते डायरेक्ट टीनसोबत अटॅच आहे। टीनमध्ये डायरेक्ट भरलेलं आहे आणि त्याच्याकडे कोणतेही जो विक्रेता आहे त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं खरेदी बिल नाही, विक्री बिल नाही आणि त्याच्याकडे वाहतुकीसाठी कोणताही परवाना नाही। विचारपूस केली असता त्याने सांगितलं की हे जबलपूरहून आम्ही दही आणलेलं आहे आणि इथल्या लोकल मार्केटमध्ये आम्ही ते डिस्ट्रीब्यूट करणार आहे। तर मग ती गाडी आम्ही पकडली आणि ती गाडी सरळ कार्यालयात आणली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।